नमस्कार. एमसेन न्यूजच्या अजेंडा विधानसभा निवडणुकीचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि सगळीकडं विधानसभेचं बिगुल वाजल्यानंतर आता कोण उमेदवार आणि काय अजेंडा यावरती सगळीकडे चर्चा सुरू झाली. छत्रपती संभाजीनगरमधील काही ज्या महत्त्वाच्या लढती आहेत त्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघाची लढत ही तशीच आहे. कन्नडमध्ये पण मोठ्या प्रमाणात उमेदवार आपली तयारी करत आहेत, पण काहीच उमेदवारांची दखल घ्यावी आणि ते लढतीमध्ये प्रमुख आहेत असे उमेदवार आहेत. त्यामध्ये मनोज पवार सर आज आपल्यासोबत आहेत. साहेब नमस्कार. कन्नडमधलं तुम्हाला माहिती आहे की कन्नडच्या जिल्ह्यामध्ये कन्नडच्या निवडणुकीची नेहमी चर्चा असते आणि यावेळेस तशीच असणार आहे, कारण सगळ्या पक्षांनी आपापले उमेदवार कोण देतात याकडे जसं लक्ष लागलं आहे तसं या वर्षीची निवडणूक अजून महत्त्वाची ठरणार आहे. त्याचं कारण असणार आहे की यावर्षी मराठा आरक्षणाचा एक महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे आणि त्याच्यावरनं राजकारण समाजकारण खूप पेटतं आहे आणि बाकी सगळ्या पक्षांनी दोन झालेल्या शिवसेना असतील, दोन झालेल्या राष्ट्रवादी असेल, त्या पार्श्वभूमीवरती ह्या वर्षीची निवडणूक होती आहे. तर या निवडणुकीमध्ये आपण निवडणूक लढवावी असं का वाटलं? काय अजेंडा आहे? काय मुद्दे घेऊन निवडणुकीत येत आहे? सर्वप्रथम निवडणूक का लढवावी, तर निवडणूक लढवत असताना मी 5 वर्षापासून जी शहरात काम करत होतो आणि शहरात काम करत असताना माझं काम पण ग्रामीण भागातल्या लोकांनी म्हटलं की एक तालुक्यामध्ये एक पोकळी निर्माण झालेली आहे नेतृत्व करण्याची, त्याच्यामुळे भाऊ तुम्ही विधानसभा लढवावी असं त्यांच्या आग्रहाखातर मी विधानसभा लढवण्यासाठी गेली एप्रिल महिन्यापासून मी सुरुवात केली. गावोगावी त्या ठिकाणी व्हिजिट सुरू केल्या. प्रत्येक गाव, तांडा, खोरा या ठिकाणी व्हिजिट दिल्या आणि त्यांच्या आग्रहाखातर मी निवडणूक लढतोय. बरं. कन्नड शहरात तुमचा पहिल्यापासून जनसंपर्क अगोदर ती होताच, काम करत आहात तुम्ही समाजकारणाच्या माध्यमातून, पण बाकीचं सगळं मतदारसंघ आहे, तिथल्या ज्या भेटीगाठी आहेत, तिथल्या ज्या कामं आहे ते कसं, त्याच्याकडे कसं बघतात मागच्या काही दिवसात? सर्वप्रथम गावात फिरत असताना पूर्ण गावामध्ये तालुक्यात फिरताना एकच दौरा करताना तालुक्यामध्ये कन्नड आणि सोयगावमध्ये तालुका असं दोन आमचं कन्नड सोयगाव मतदारसंघ आणि त्या विधानसभे मतदारसंघात फिरत असताना रस्तेच नाही आहे अक्षरशः. म्हणजे लोकांचा सगळ्यात म्हणजे रोष जो आहे तो पहिले रस्त्यांवर आहे. दुसरा मुद्दा बेकारी खूप वाढलेली आहे. सूचित बेकारांचा खूप मोठा संच त्या ठिकाणी आहे आणि त्यांना रोजगार मेळावा घेऊन रोजगार उपलब्ध करून देण्याला कोणी नेतृत्व त्या ठिकाणी नव्हते. किंबहुना काही लोकांचं MIDCचा आग्रह आहे किंवा MIDC आपल्या तालुक्यामध्ये असावी, त्याच्यातून रोजगार मिळेल. तिसरा मुद्दा पाण्याचं सोर्स पूर्वीच्या लोकांनी करून ठेवलेला आहे, परंतु त्या ठिकाणी गाळ साचल्यामुळे खोलीकरण करणे, त्याला कोल्हापुरी बंधारे टाकणे किंवा ब्रॅकेट्स टाकणे प्रत्येक ठिकाणी, किंबहुना अजून एक्स्ट्रा धरणांची गरज आहे. म्हणजे इरिगेशनची पण आवश्यकता तालुक्याला आहे. ही किंबहुना एक ग्रामीण भागातले मी तुम्हाला सगळे विषय सांगते, पण जे आदिवासी खोरे आहेत प्रामुख्याने त्या ठिकाणी तर अगदी म्हणजे दयनीय अवस्था आहे. त्या लोकांची नियमित घरे नाही आहेत, त्यांना ते गायरांवर असतात, त्यांच्या प्रचंड अडचणी आहेत. तसंच तांड्यावस्तीचा बी तोच विषय आहे की त्या ठिकाणी सुद्धा त्यांना नियमित घरं झालेली नाहीत. त्याचे छोट्या छोट्या अडचणी त्याही करता येत नाही. त्याच्यानंतर दुसरे मुद्दे मला प्रामुख्याने फिरत असताना एक जाणवले की जे काही SC ST समाजाचे जे काही विजेंटी असेल ह्या लोकांची प्रमाणपत्र काढत असताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडवणूक त्या ठिकाणी केली जाते असं लोकांचं म्हणणं आहे. पैशांची मागणी केली जाते. लोकप्रतिनिधीकडे ते प्रत्येक वेळेस सांगायला जातात, पण लोकप्रतिनिधी त्याकडे लक्ष देत नाही. अशा बऱ्याच काही अडचणी त्या ठिकाणी आहे. मला प्रत्येक गावामध्ये समस्या सांगत असताना मी ज्यावेळेस रोडनी फिरत असताना मला मिलिटरी आणि पोलीस भरतीमधली जी मुलं असतात ती रोडनी असुरक्षितरित्या प्रॅक्टिस करतायत. तर त्यासाठी प्रत्येक गावाला एक मैदान असावं आणि त्या मैदानामध्ये मी असे करूनही दिले. बऱ्याचशा गावामध्ये मी ज्या ठिकाणी उपलब्ध करून देता येईल त्या ठिकाणी मी स्वतःच्या खर्चातून कामं करून दिलेली आहेत. अशा बऱ्याच अडचणी तालुक्यामध्ये आहे. आणि शहरामध्ये तर प्रामुख्याने कन्नड शहरामध्ये गेली पाण्याचा फार मोठी अडचण त्या ठिकाणी. 8-8 दिवस 10-10 दिवस पिण्याचा पाण्याचा प्रश्न, पाणी असूनही मिळत नाही. आलेलं पाणी हे शुद्धीकरण नसतं. शुद्धीकरणचा आमच्याकडे प्लांट बी उभा आहे, परंतु तो फक्त शो पीस म्हणून उभा आहे, त्याचा काही उपयोग त्या ठिकाणी होत नाही. अनंत आहे ड्रेनेज लाईनसाठीची जे काही मागची जी मंडळी त्या ठिकाणी काम करत होती, मिळेल त्यांना त्या पद्धतीने कोणाकडून तरी फंड आणायचं आणि तेवढ्या गल्लीपुरतं ड्रेनेज तयार करायची. मग त्याच्यामुळे आउट आणि इन ही लेटचा जो काही प्लॅन
बनवून सनी व्यवस्थितरित्या आपल्याला जी काही ड्रेनेजची व्यवस्था करायला पाहिजे होती ती काही त्यांच्याकडून झाली नाही आणि मग तीही फेल झालेली आहे. रस्त्यांची दुर्दशा शहरामध्ये आहे. शहरामधली बिकट परिस्थिती ती आहे. आमच्याकडे मोठं काही असं मोठं गार्डन नाही की आजोबा आजींना जाऊन बसून त्या लेकरांना बसून इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे नाही तसं नाही नाही, बिलकुल नाही. तुमचा जो चेहरा आहे मागच्या 3 विधानसभांच्या निवडणुकींचा अभ्यास केला बघताना सगळे प्रस्थापित राजकारणी दरवेळेस येत आहेत. तुमचा एक नवीन चेहरा या नवीन कन्नडला बघायला मिळतोय. म्हणजे मतदारसंघामध्ये तुमच्या पूर्ण कन्नड सोयगाव मतदारसंघ जो आहे तो कसा प्रतिसाद आहे त्याबद्दल? कारण काय मागच्या त्या 3 निवडणुकांमध्ये नितीन पाटलांपासून तर हर्षवर्धन जाधवांपर्यंत किंवा आताच्या मागच्या निवडणुकीपर्यंत तेच ते चेहरे रिपीट होत आहेत, तीच घराणे रिपीट आहेत. नवीन गेली 20 वर्षापासून हा विषय आहे की 20 वर्षापासून लोकांनी याच्यासाठी मतदान केलं की बा मागच्या लोकांची पुण्य आहे. म्हणजे जसे बाबुराजी आवरकर काका असतील, नाथकर अप्पा असतील, रायबांजे जाधव साहेब यांच्या पुण्याला पण लोकांनी मतदान केलं की त्यांच्या वंशजाला मतदान केलं. परंतु मला असं सांगून द्या की 20 वर्षामध्ये इतके आमदार झाले त्यांना सभागृहामध्ये ह्या गोरगरीब जनतेसाठी एखादाही प्रश्न त्यांना मांडला असं तुम्ही एक उदाहरण मला दाखवून द्या. किंवा इरिगेशनच्या संदर्भामध्ये राहिलेले जे मुद्दे होते त्याच्या बाबतीमध्ये त्यांना एखादा शब्द त्या ठिकाणी मांडला. ह्या ठिकाणी फक्त निवडून आलेले लोकप्रतिनिधी आमच्याकडे कमिशन आणि हप्ते एवढ्या पुरताच ते मर्यादित त्या ठिकाणी असतात. याच्यावर काम केलेलं नाही त्यांना. हे मला विद्यमान आमदारांचं असं म्हणणं आहे तुमच्याकडच्या का आता की जेव्हा शिवसेना फुटली मी मात्र एकनिष्ठ राहिलो आणि त्या एकनिष्ठतेच्यावर मला निवडून दिलं पाहिजे. त्यांचं मागच्या चांगलं पण होतं की मी निवडून नाही आले तर फाशी घेईन असं म्हटलं होतं सगळीकडे. काय झालं माहिती आहे का, तो आमदार तसं पाहिलं तर खरं बोलत होता. मी जनतेला बोललो की जो आमदार त्याच्या आईची शपथ घेऊन सांगतोय की मी 3 वेळेस उभा राहिलो, पडलो, माझी परिस्थिती ती अत्यंत बिकट झालेली आहे, घराच्या बाहेर मला हाकलून दिलेलं आहे, पेट्रोल पंप गहाण आहे, आता माझी परिस्थिती खराब आहे आणि जर तुम्ही मला मतदान नाही केलं तर मी आत्महत्या करेन. मग आत्महत्या कधी करतो माणूस? परिस्थिती खराब झाल्या. मग परिस्थिती खराब झाल्यानंतर त्या आमदारांनी लोकांनी मतदान केलं. त्या माणसाने त्या पट्ट्याने काय केलं की स्वतःचा सर्वांगीण विकास करून घेतला की ते म्हणले की मी प्रामाणिकपणे लोकांना बोललो, प्रामाणिकपणे लोकांनी मला मतदान केलं. आणि सभागृहात गेल्याबरोबर साहेब त्यांना एवढं सुद्धा केलं की आम्ही रिटायर झाल्यावर मुंबईमध्ये माझ्या आमदारांना तुम्ही घरं द्यायला पाहिजेत म्हणून त्यांना स्वतःसाठी घर मागितलं. पण दुसरा काय विषय मांडला सभागृहात? मांडला त्यांना काही प्रश्न? स्वतःचा विकास करून त्या माणसांनी घेतला. आज तिथं एवढी दयनीय अवस्था आहे की रोडांची परिस्थिती मी तुम्हाला सांगितली. त्या ठिकाणी लोकांना सर्टिफिकेटसाठी 25-25 हजार रुपये मोजावं लागतं असं लोक म्हणतायत. सर्टिफिकेट त्यांना भेटत नाही आहे. दयनीय अवस्था एकदम भयानक. गाय गोटे असतील ते असतील सगळ्या ठिकाणी पैसे द्यावे लागले. लोकांना कोणालाही आमदारापासून कुठल्याही गोष्टीचा न्याय मिळाला नाही. ना यांचा मिळाला ना मागच्या 10 वर्षापूर्वीच मिळाला. आतासुद्धा 10 वर्ष राहिलेले आमदार ते गावोगावी फिरताय आणि ते सरळ सांगतायत की माझी जसं उदयसिंगसारखी परिस्थिती झाली होती तशी माझी झालेली की आता माझ्याजवळ माझं कुटुंब राहिलेलं नाही आहे. आमच्या सासऱ्यांनी बंगला हिसकून घेतला, गाडी हिसकून घेतली, आता माझी परिस्थिती खराब झालेली आहे. आता मला तुम्ही न्याय द्या, मी निवडून येतो आणि मग तुमचं काम करतो. साहेब हे अयोग्य गोष्टी आहे की माणसाची परिस्थिती खराब असलेला आमदार आता तालुक्याला नकोच. आता सक्षम माणसाची गरज आहे, बुद्धिमान माणसाची गरज आहे, सभागृहात आवाज उठवणाऱ्या माणसाची गरज त्या ठिकाणी आहे. तर राजकारणाच्या अजून एका प्रश्नावरती येऊया. त्याच्या अगोदर तुमचा बराचसा भाग डोंगरी आहे, त्याच्यानंतर तुमच्याकडे 2 उद्योग करण्यासारखे, एक जे तिथल्या ज्या जमाती त्यांचा विकास असेल आणि दुसरा जे पर्यटनाच्या दृष्टीने खूप काही कन्नडमधले लोक बोलत नाही, तिथं पर्यटनाला खूप चांगली वाव आहे, त्याकडे कसं बघता? सगळ्यात महत्त्वाचं पितळखोरा लेणी तुम्हाला माहिती आहे. पितळखोरा लेणी मागच्या जे 20 वर्षापासून जेवढे आमदार झाले त्यांना फक्त एकच काम होतं की पर्यटक वेरूळपर्यंत येतात आणि विचारतात की पितळखोरा लेणी किधार आहे. परंतु रूटमध्ये नसल्यामुळे त्यांना कुठून जावं लागतं की खुलताबाद, फुलंब्री, सिल्लोड करत ते अजिंठ्याला जातात. 160 किलोमीटरचं अंतर आहे. फक्त आमदाराचं काम होतं पर्यटन मंत्र्याच्या लक्षात आणून कॅबिनेटमध्ये घ्यायचं आणि पर्यटन घोषित करून सनी वेरूळहून डायरेक्ट आपलं पितळखोरा लेणी, गवताळ अभयारण्य, अंतूर किल्ला आणि मग अजिंठा. पुन्हा इतकं निसर्ग सौंदर्य त्या ठिकाणी मी फिरत असताना आदिवासी खोऱ्यांमध्ये अशी छोटी छोटी तळे काही ठिकाणी आहेत आणि जर कधी असं झालं तर मोठे मोठे रिसॉर्ट त्या ठिकाणी येतील आणि त्याच्यासाठी मी काम करणार आहे. मला पर्यटन त्या ठिकाणी घोषित करून पर्यटनासाठी जेवढा फंड बी उपलब्ध होईल आणि त्या ठिकाणी निश्चित जनतेला सुख आणि समृद्धीचं त्या ठिकाणी निर्माण होईल असं मला वाटतं.
तुम्हाला असं कधी वाटलं तुम्ही राजकारणात आलं पाहिजे? तुमची काय पार्श्वभूमी होती राजकीय सामाजिक, आणि कधी सामाजिक कार्याला सुरुवात केली? मी तसं पाहिलं तर 2004 पासूनच मी सामाजिक कार्य करत होतो. परंतु मी मध्यस्थी व्यवसायाच्या दृष्टीने मी इकडं आलो, कारण माझी परिस्थिती ती अत्यंत दयनीय होती. 10 पत्र्याच्या घरात राहणारा माणूस, आणि त्या परिस्थितीतून इथं आलो. ज्यावेळेस आपण छत्रपती संभाजीनगरला ज्यावेळेस आलो, त्यावेळेस मला इथं मुस्लिम धर्मियाची 2-4 लोक मला भेटली, आणि त्यांच्या माध्यमातून माझा उद्योग व्यवसायाला सुरुवात झाली. असं करता करता आता राज्यभर माझे चांगल्या पद्धतीचे बिझनेस आहे. फूड इंडस्ट्रीजमध्ये मी काम करतो. फूड इंडस्ट्रीजमध्ये आता लोकांना रेडी टू कुक लागतं, त्या प्रसंगी मी ते काम करायला लागलो. आणि हे करत असताना मला असं वाटलं की मी पूर्वी देवाला म्हटलं होतं, माझा एक सवय होती की आईवडिलांच्या पाया पडल्याशिवाय मी घराच्या बाहेर पडत नव्हतो, आणि एक गुरुदत्ताची भक्ती करतो. त्यांना मी म्हटलं की भगवंता, मला आहे ना, धीरूभाई अंबानी जसे पेट्रोल पंपावर काम करत असलेला व्यक्ती या भारत देशाचा उद्योजक होऊ शकतो, तर मला एवढ्या कन्नड तालुक्याचं तर करा. अशा उद्देशाने मी, आणि जर मला केलं तर माझ्या रोजच्या उत्पन्नातला 10% हिस्सा मी गोरगरीब जनता आणि धार्मिक कार्यासाठी खर्च करेल. हा उद्देश ठेवून मी त्या ठिकाणी आलो. नंतर मला असं वाटलं 5 वर्षापूर्वी की आता आपलं काम आपल्या मायभूमीत आहे. फॅक्टरी तर चालूच राहणार आहे, सगळं चालूच राहणार आहे. 51 वर्ष वय झालंय, मग कधीतरी माणसाला मरण येतच. मग आपण जाताना काहीतरी नाव आणि कीर्ती करून जावा म्हणून 5 वर्षापासून सामाजिक, धार्मिक, विविध पद्धतीचे जेवढे महापुरुष असतील, त्यांच्या जयंत्या असतील, कोणाला शैक्षणिक मदत असेल, कोणाला आरोग्यविषयक मदत असेल, या सर्व मी शहरामध्ये काम करायला त्यावेळी सुरुवात केली. आता तुम्ही ठरवलंय निवडणूक लढवायची, पण निवडणूक लढवण्यासाठी सगळे तिकिटासाठी धावपळ करतायत. तुम्ही कुणाकडनं निवडणूक लढवणार आहे, किंवा जनतेच्या ज्यात अपक्ष जायचं ठरवलंय की काय, कसं सर आहे काय? म्हणजे जनतेला सगळ्यांना आता काय तिकीट वाटपायचे, आणि तिकिटाची सध्या माहोल तो आहे. काय झालं, गेली 5 वर्षापासून मला जनता म्हणायची की भाऊ तुमचं काम खूप चांगलं आहे, पण कोणत्या तरी एखाद्या पक्षामध्ये तुम्ही जा, असा त्यांचा आग्रह मला कायम होता. पण मी त्यांना म्हणायचो की कोणत्या पक्षात जाऊ मी, कोणता पक्ष ठिकाण्यावर आहे? मला तरी कोणताच पक्ष ठिकाणावर वाटत नसते. त्यांचे आचार विचारी कुठेतरी बांधलेले, कुठेतरी एखाद्या ठिकाणी ते एकत्रित, म्हणजे असे एका ठिकाणी जमा होऊन गेलेले त्यांचे सगळे अधिकार आहेत. मग अशा ठिकाणी मला जायची काही इच्छा नव्हती. आणि सामाजिक कार्य करत असताना मी तर तुम्हाला पहिलेच सांगितलं की 10%चा करार भगवंताशी झालेला आहे आपला, त्या माध्यमातून मी काम करायला लागलो. आणि राजकारण करण्याचा उद्देश मी नाहीच, मला जनतेने राजकारणात आणलं. माझ्या मनातून तो काही विषय नाही. आजही मी सामाजिक आणि धार्मिक कार्य करण्याचा मी प्रयत्न करत असतो, त्या माध्यमातून कार्य चालतात, तेवढाच आपला उद्देश आहे. आणि राहिली गोष्ट, आता तुम्ही म्हणता कोणत्याही पक्षाकडे मी उमेदवारी मागितलेली नाही, पण प्रत्येक पक्षाला माझं टेन्शन आहे की प्रत्येक, म्हणजे तुम्ही कन्नडमध्ये कुठे जा, असं लहान पोरापासून तो वयोवृद्धांपर्यंत विचारा की मनोज पवार काय, तुम्हाला समजून जाईल की मनोज पवार काय. की हे सगळं आईवडिलांचा आशीर्वाद आणि देवाच्या आशीर्वादामुळे मी लोकांपर्यंत पोचलो, कामाच्या पावतीमुळे पोचलो. लोकांना विश्वास आहे की मनोज पवार या तालुक्याचा विकास करू शकतो. मी उदाहरण दिले, आमच्या आजूबाजूच्या तालुक्याला बघा ना किती प्रचंड विकास झालेला आहे. मी इथंच का होत नाही, तर न होण्याची कारणं मी तुम्हाला सांगितली. की पहिले लोकांचं काय झालेलं होतं की जवळची नातेवाईक, जात पात, पंथ, धर्म, मी आता एकच सांगितलं, मानव पाहून तुम्ही मतदान करा. आणि ह्या हिशोबाने मी आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांकडेच फक्त मी तिकिटाची मागणी केलेली आहे. आत्ताच कालच निर्णय झाला की दादांनी ठरवलं की बस सगळीकडे माणसं उभी करायची. मी त्यांना बोललो की दादा, ते म्हणलेत की तुम्ही फॉर्म भरा, काहीच प्रॉब्लेम नाही. आपण तिथं सगळेच, ते मराठा समाजाची जे काही मागणी करणारे लोक ते सगळेच फॉर्म भरणार आहे. पण त्याच्यामध्ये जो व्यक्ती त्यांना वाटेल दादांना की हा प्रत्येक समाजाला 18 पगड किंवा 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन, किंवा SC ST मुस्लिम बांधव असतील, सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारा माणूस, त्याची लोकप्रियता आहे सगळ्यांमध्ये पाहिजे, अशा माणसाला ते सपोर्ट करणार आहे. मला तरी असं वाटतं की मी सर्व जातीपाती पंथ धर्मामध्ये मी काम करतो आहे, आणि निश्चित दादा माझा फॉर्म कायम ठेवतील, आणि मी निवडणूक लढून यशस्वी होईल, निवडून येईल. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातही मी सभागृहामध्ये विषय मांडेल. इतर जातीपाती पंथ धर्माच्याही संदर्भातला जोही काही विषय असेल तो 100% मी सभागृहात मांडण्यासाठी जाणार आहे. पण मी पूर्ण तिन्ही धर्म आणि सगळ्या जातींना घेऊन चालणार आहे. काय बात आहे. हा जो शेवटचा मुद्दा आहे, यापेक्षा वेगळा काही मुलाखत शेवट असावा असं मला नाही. मनोजदादा जरांगे पाटलांनी सुद्धा हा विषय सांगितला की नुसतं मराठा एका जातीवर माणूस कोणी नेतृत्व करू शकत नाही. दादांनी हे त्यांचं स्वतःचं पण मत आहे की सगळ्या
18 पगड जाती असतील, 12 असतील, 12 बलुतेदार असतील, तिन्ही धर्म असतील, मुस्लिम असेल, एस.सी बांधव असतील, सगळ्यांना बरोबर घ्यायचं. नक्कीच हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्या निवडणुकीचा त्यांचा लढण्यामागची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. जाता एक शेवटचा प्रश्न आणि ते आपण थांबणार आहोत. असं झालं की मनोज पवारांना संधी मिळाली, सभागृहात गेले, तुम्ही कन्नड विधानसभेचे आमदार झाले, सभागृहात गेल्यावर कुठल्या एक 2-3 प्रश्नांना प्राधान्य द्याल, काय जनतेला काय आश्वासित कराल? मी सगळ्यात पहिला प्रश्न माझा हा राहणार आहे की मला रोड, कन्नडची सगळी रोड गुळगुळीत करायची आहे. रस्त्यांच्यासाठी मला सगळ्यात पहिले लढायचं आहे. तिसरा मुद्दा माझ्याकडे MIDC आणायची. MIDC 20 वर्षापासून आणणं चालू आहे. MIDC आणून पैठणचं पाणी त्या ठिकाणी आणायचं, जेणेकरून नामांकित कंपन्या त्या ठिकाणी येणार आणि कन्नड तालुक्याचा विकास त्या ठिकाणी होणार. इरिगेशनमध्ये पहिलेच सांगितलं की त्याच्यात मला पहिले काम करायचं आहे. तिसरा जो मुद्दा आहे आपला की शेतकऱ्याचा उत्पादन झालेल्या मालाला मुंबईमध्ये मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून मी 30 ते 40 अपार्टमेंटशी करारनामा करून ह्यात कन्नड आणि सोयगाव तालुक्यासाठीचं जोही शेतकरी माल उत्पादन करेल त्याला शॉर्टशूट करून मस्तपैकी पॅकेजिंग करून त्या बिल्डिंगमध्ये विकण्याचे अधिकार आपण घेणार. तसं ॲग्रीमेंट त्यांच्याशी करणार, म्हणजे जेणेकरून जो 20 रुपये किलोनी विकणारा माल निश्चित शेतकऱ्याला 50-60 रुपये त्या ठिकाणी मिळेल, म्हणजे शेतकरी सुरक्षित होईल. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी मी घेणार. नक्कीच, म्हणजे विजन आहे, हे अजेंडा आहे की त्याने जे 3 मुद्दे मांडले ते प्रचंड महत्त्वाचे आहेत. तिसरा मुद्दा तर म्हणता येईल की शेतकऱ्यांना नुसतं म्हणते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती चर्चा करून होणार नाही, तर सोल्युशन दिलं पाहिजे. आणि त्याच्याकडे ते सोल्युशन आहे की त्यांच्या मालाचं पोस्ट प्रोड्युसिंग आणि ते कुठे त्याच्यानंतर ते विक्रीसाठी उपलब्ध करण्यासाठी मार्केट उपलब्ध करणं, आणि त्यासाठीची एक मोठी योजना त्यांच्याकडे आहे. ते त्या व्यवसायात कामही करतात. त्यामुळं त्यांचा जो अजेंडा आहे तो जनतेच्या समोर त्यांनी ठेवला आहे. आणि निश्चितच की कन्नडच्या निवडणुकीत ज्यांनी काय म्हणता एक रंगत आणली आणि एक जोरदार लढत ज्यांच्यामुळे होती ते आपल्यासोबत होते. आणि नक्कीच मनोज पवार सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही सभागृहात जाल अशी सदिच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.